आज दत्त जयंती आहे. सगळ्यांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा देते. मंगळवार 26 डिसेंबर. आपल्याला आता दिव्य दर्शन होतं आहे. तर त्या भगवंताचा 11वा श्लोक 11व्या अध्यायातला आज पाहणार आहोत. शेवटची 5 मिनटं मिळाली तर पुन्हा एकदा दत्ताचा पाळणा म्हणणार आहे आणि दत्ताचं आपण वाटलं असतं भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज थोडा वेळ आपण दत्ताच्या चिंतनातही वेळ घालूया. एक श्लोक घेतीये 11वा. काल 10वा झालेला होता. अनेक अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम. सगळं अनेक असणारा असा हा विश्वरूप आपल्याला दाखवतोय आणि त्याच्या मुखांची, त्याच्या नयनांची, त्याच्या चरणांची आपल्याला गणतीच करता येत नाही. पण त्यानं कसं सुंदर वस्त्र आणि सगळं परिधान केलेलं आहे याचं वर्णन 11व्या श्लोकात केलेलं आहे. दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवं अनंतं विश्वतोमुखम्. आता कसा आहे हा दिव्यमाल्याम्बरधरं. आपण पुढे द आल्यामुळं तिथे नचा उच्चार करतो, पण मूळ अनुस्वाराचा उच्चार म असाच असतो. दिव्यमाल्याम्बरधरं याच्यात 2 शब्द आहेत. माल्य, दिव्य माल्य, माल्य म्हणजे माळा, आणि अंबर म्हणजे वस्त्र, आणि धरम म्हणजे धारण करणारा. म्हणजे दिव्य माळा आणि दिव्य वस्त्र धारण करणारा. पुढं म्हणले दिव्य गंधानुलेपनम. भगवंताची आपण पूजा करतो तेव्हा हे सगळं करत असतो, पण मुळातच तो भगवंत कसा आहे तर या दिव्य माळा धारण केलेल्या आहेत, दिव्य वस्त्र परिधान केलेली आहेत आणि संपूर्ण शरीराला दिव्य असं गंध त्याचा लेप केलेला आहे, म्हणून दिव्य गंधानुलेपनम. असं आपण छान अष्टगंध, चंदन, गोपीचंदन हे सगळं लावत राहिलो की एक सुगंध येत असतो आणि आपलं मन त्याच्यामध्ये अगदी छान मोहून जातं. तसाच हा भगवंत आहे की दिव्य गंधानुलेपनम. सर्व प्रकारच्या सुगंधी अशा गंधाचं लेपन केलेलं आहे सर्व शरीरावर. आणि सर्वाश्चर्यमयम पुढं म्हणलेलं आहे. सर्वाश्चर्यमयम, सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त. शिवाय अनंतम विश्वतो मुखम, अनंतम विश्वतः मुखम.
विश्वतोमुखम म्हणजे सर्व बाजूंनी ज्याला मुख आहेत, मग अशी काल झालेलं आहे तसंच आहे, पण तेच पुन्हा थोडं वेगळ्या शब्दात सांगतात की अनंतम म्हणजे ज्याला अंत नाही असा, आणि सर्व बाजूंनी मुख असणाऱ्या अशा ह्या परमेश्वराला किंवा परमदेवाला काय केलं? अपश्यत. अपश्यत म्हणजे पाहिलं. कुणी पाहिले? अर्जुनाने पाहिलं. पण इथे अपश्यत हे अध्यारूत आहे, इथं काही शब्द आलेला नाही आहे, सगळी विशेषणच आलेली आहेत. आणि अर्जुनाने पाहिलं हे सुद्धा अध्यारूत आहे. पण आपल्याला समजेल की कालचा जो श्लोक होता, अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम, विविध प्रकारची आयुध घेतलेली आहेत, दिव्य अशी आभरणं म्हणजे आभूषणं घातलेली आहेत, आणि त्याचं दर्शनच अद्भुत असं आहे. आणि अनेक मुखांनी युक्त असा, अनेक नयनांनी युक्त असा भगवंत त्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यांनी आता आजच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे सुंदर माळा धारण केलेल्या आहेत. बघा, आपण पांडुरंगाष्टकातही पाहतोच की सगळ्या विविध माळांनी ते हे आहे, मग्न आहे, शुभ काय म्हणू आपण, युक्त आहे. आणि श्रीकृष्णाचं तर मोरपीस, सगळ्या वनातल्या फुलांच्या माळा अशा तो छान घालत असतो, आणि त्यामुळं तो अधिक शोभून दिसतो. तर आता अर्जुनाला सुद्धा विश्वरूपामध्ये असं दर्शन झालेलं आहे. आपण समश्लोकी पाहूया. दिव्य वस्त्रे फुले गंध लेऊनी सर्वतोपरी, आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनंत तो. सगळ्या आश्चर्यांनी हा देव भरलेला आहे आणि हा विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे असं त्यांनी पाहिलंय. दिव्य पुष्पी वस्त्री दिव्य मूर्ती भव्य रूपाच्या, तुकाराम म्हणतायत, दिव्यगंधा विभूषिता वासुवातादि वेडे, दिव्य सर्वाश्चर्यमय झाला कौंतेय विस्मितू, जगदात्मक जो अनंतू तुका संतू ज्यासाठी. तुका ज्याच्यासाठी उत्सुक आहे असा हा जगदात्मक अनंत परमेश्वर आहे. वामन पंडित म्हणतात, दिव्य पुष्पे दिव्य वस्त्रे दिव्य गंधे विभूषिते, दिव्य सर्वाश्चर्यमय अनंत जगदात्मक. असा हा अनंत जगदात्मक असा आहे. आठल्ले म्हणतात, धरी दिव्य वस्त्र पुष्पे दिव्य असा गंध चर्चिला वाहे, दिव्य धरी दिव्य वसन पुष्पे दिव्य असा गंध चर्चिला आहे. चर्चित हा शब्द एक छान वापरला जातो बघा. चंदन चर्चित धवळी अंगा, चंदन उठी खुलवी अंगा, खुलवी अंगा. बघता मानस होते दंग, होते दंग. जीव जडला तुझिया चरणा. आता हे गणपतीला उद्देशन आहे. आधी वंदू तुझ मोरया, पण त्याचंही वर्णन तेच आहे. म्हणजे सगळ्या देवतांचं हे जे सुगंधी लेपन केलेलं असतं, छान माळा घातलेल्या असतात, सुंदर सुगंधी सगळी द्रव्य लावलेली असतात, आणि म्हणून असा दिव्य असा गंध चर्चिला आहे. हा शब्दामुळं मी खरं तिकडे गेले. ऐसा अनंत रूपी आश्चर्ये विश्व कोंदुनी राहे. अशा अनंत रूपी आश्चर्यांनी सगळं विश्व हे कोंदून राहिलेले, जसं आपण अंधार कोंदून राहिला म्हणतो, पण हे विश्व या भगवंताच्या सगळ्या अस्तित्वांनी भरून राहिलेलं आहे. मिरजकर म्हणतात, हा आत्ताचा आठल्यांनी म्हणलेला होता. मिरजकर म्हणतात, दिव्यमाला वस्त्रधारी दिव्य गंध विराजित, सर्वतो मुखनाद्यंत प्रभुतो अति अद्भुत. पुढे म्हणतात गडकरी, दिव्यमाला वस्त्रधारी दिव्यगंध विभूषित, आश्चर्यमय तो देव अनंत सर्वतोमुख. दिवी सूर्य सहस्रस्य. बघा आता पुढचा श्लोक येणार आहे नंतर. पुढे भारती म्हणतात, दिव्यच वसने माला
तनुवर तैसा सुगंध द्रव्यांचा आश्चर्ययुक्त विलसे विस्तार ही विश्वव्यापी वदनांचा. कसा विस्तार आहे सगळ्या विश्वव्यापी वदनांचा, विश्वाला व्यापून राहिलेली अशी त्याची वदनं आहेत असं छान म्हटलेलं आहे. शंकराचार्य पण म्हणतात, ज्यानं दिव्य पुष्पमाळा आणि वस्त्र धारण केली आहेत, ज्यानं दिव्य गंधानं लेपन केलं आहे आणि जो आश्चर्यमय अशा दृश्यांनी युक्त आहे, जो सर्व भूतमात्रांचा आत्मा असल्यामुळं सर्व बाजूला ज्यानं मुख धारण केलेली आहेत, ज्याचा अंत लागत नाही, असे दिव्य विराट रूप भगवंतानं अर्जुनाला दाखवलं. आणि अशा प्रकारे पूर्व श्लोकाचा संबंध लक्षात घेऊन या श्लोकाचा अर्थ आपण करायला हवा. कारण पूर्वीच्या श्लोकात सांगितलेलं आहे की हे सगळं पाहिलं किंवा अर्जुनानं असं रूप पाहिलं असं अध्यारूढ ठेवायचं. पण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की नुसतंच असा तो आहे असं म्हणण्यापेक्षा असा तो पाहिला असं म्हणायचे. आणि मग आता दिव्य अशा त्याच्या विराट रूपाची प्रभा कशी आहे हे आपल्याला पुढच्या श्लोकात पाहायचे. पण या श्लोकाचं थोडंसं विवरण बघूया. आता विश्वरूपाच्या गळ्यामध्ये अतिशय सुंदर रंग रूप आकार असलेल्या फुलांच्या माळा आहेत. आता आज सुद्धा बघा दत्ताचं आपण असंच छान असं त्याला हे करत असतो, सजवत असतो सगळ्या फुलं माळा घालून. आणि त्यांच्या रंगरूप आकाराच्या दर्शनानं अगदी मनाची नेत्रांची तृप्ती होत असते. त्याचा सुगंध जो वातावरणात भरून राहिला होता तो हृदयात किती भरून ठेवावा असं वाटत होतं. फुलांचा ताजेपणा, टपुरेपणा म्हणजे जणू चैतन्यमय नव्हे तर चैतन्यच आकाराला आलेलं होतं. आणि त्या फुलांच्या सुगंधाचा, त्यातील मधाचा आस्वाद घेण्यासाठी परमेश्वरच अनंत भ्रमरांच्या रूपानं तिथे जणू पिंगा घालत होता. त्याच्या गुंजारावानं जणू ओंकाराचाच अखंड नाद तिथं जप करणारे भाटच आहेत की काय असे ते भ्रमर वाटत होते. आता सूर्य जसा सतत प्रकाशमान असतो तशी चैतन्यरूप परमेश्वरानं घेतलेली ही फुलांची रूपंसुद्धा अशीच तेजस्वी होती, दिव्य होती. त्यांचं अलौकिकत्व काय वर्णावं. विश्वरूपाच्या अंगावर दिव्य गंधाचं लेपन केलेलं होतं. डोक्यापासून कमरेपर्यंत पाठ, पोट, छाती, दोन्ही हात यावर सुगंधी द्रव्यांचं लेपन केलेलं होतं. आणि पूर्वीच्या काळी असे सगळीकडे लेप बघा, अजूनसुद्धा बालाजीच्या इथे केवढा लेप देत असतात असं दाखवतात हल्ली व्हॉट्सअपवर. आणि आपण केसांना तेल वगैरे किंवा हे लावत असतो तसं छातीला पांढरं चूर्ण लावतात बघा सुगंधित देवाच्या. त्याच्यामागे काहीतरी उद्देश असा आहे की जो आपल्याला उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होतो, उष्णतेचा त्रास होतो, तर तो होऊ नये नाही का. हल्ली पण वेगवेगळ्या पावडर असतात, पण ते त्यावेळेला हे सुगंधी लेपन हे खूप छान वाटायचं. आणि त्यामुळं थंडीपासून उन्हापासून रक्षणही व्हायचं आणि शोभा वाढवणं हाही एक हेतू असायचा. म्हणून लोकांना आनंदित करणं. बघा आपण सुद्धा जरा छान व्यवस्थित आवरलं किंवा माझ्या हल्लीच्या भाषेत मी म्हणते नटलं की लोकांना पण छान वाटतं ना बघायला. हल्ली तर सगळे इव्हेंट म्हणजे काय आहेत, छान दिसणं याच्यावर जास्त भर आहे. त्या संस्कारांपेक्षा, विधींपेक्षा व्हरायटी कपड्यांची, दागिन्यांची, सगळ्या सजण्याची इतकी असते की आत्ता एवढ्यात हा लग्नाचा सीझन पाहतोय ना वेगवेगळ्या ठिकाणी, इतकं लोक नटत असतात, इतके की हल्ली पुरुषांनासुद्धा त्यांचं हे सगळं असतं पार्लर आणि हे सगळं छान होण्यासाठी. तर या विश्वरूपाच्या अंगावर दिव्याशा सुगंधी द्रव्यांचं लेपन केलेलं. असं म्हणतात की आपल्याला जे केशर मिळतं तो केशराचा कचरा असतो बरं का. आणि मूळ जे केशर असतं ना ते फक्त ह्या देवांना आणि राजे लोकांनाच वापरायला मिळतं असं म्हणतात. तर पूर्वीच्या काळी हे चंदन, कापूर, कस्तुरी, केशर हे सगळं सुगंधी द्रव्य या देवतांना वापरत असे. आणि म्हणून त्याला दिव्य गंधानुलेपनम. किती थोड्या शब्दात किती अर्थ आणि किती भाव भरलेला असतो, किती वर्णन त्यात सामावलेलं असतं.
म्हणून आपण ज्ञानदेवांचं पण थोडंसं म्हणणं काय आहे ते बघूया. ते म्हणतायत की अर्जुनाचं भाग्य केवढं मोठं आहे. अशा विस्फारलेल्या नेत्रांनी तो अर्जुन पाहत असतो आणि ते व्यापक रूप पाहून अर्जुन अगदी दिंगमूढ झाला आहे, आश्चर्यानं दिंगमूढ झालेला आहे. आणि आकाशात उंच नजर करून तो पाहतोय, कारण ते दिवी सूर्य म्हणजे ते इतकं उंच आहे आकाशापर्यंत भिडलेलं की त्याला असं बघायला सुद्धा उंच मान करावी लागलेली आहे. म्हणून बघा असं त्यांनी म्हटलंय, अहो पाहता किर पदप्रतिभासे एथ नवलावो काय असे, परीन पाहताही दिसे चोज ऐका, कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले, म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी ठाये ठाव थडी ठाकी, तव चमत्काराची आणखी महार्णवी पडे, ऐसा अर्जुनू सर्व असाधारणे, आपुलिया दर्शनाचे निविंदाणे, कवळुनी घेतला तेणे अनंत रूपे, तो विश्वतो मुख स्वभावे, आणि तेची दावा या लागी पांडवे, प्रार्थिला आघवे होऊन ठेला, आणि दीपे का सूर्य प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे, तैसी दिठी नव्हे हे वैकुंठे दिधली आहे, म्हणून किरीटीस दोही परी, ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगतेस राया. अहो डोळे उघडून पाहत असताना सगळं दिसलं, तर हे सगळं त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. आणि त्यामुळं नारायणांनी त्याला जी दिव्यदृष्टी दिलेली होती त्यामुळं त्याचे डोळे काही मिटू शकत नव्हते. नाही तर आपल्याला बघा सूर्याचा एकदम तेजस्वी प्रकाश आला तर आपले डोळे असे मिटत असतात. मुद्दाम आज तुम्हाला सगळ्यांना आपण हे करणार आहोत, थोडा वेळ दत्ताच्या याच्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्र याच्यामध्ये पण भगवंताच्या म्हणजे दत्तात्रेयांच्या अवताराचं अनसूयेच्या पोटी कसा जन्म घेतला तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण दत्त महात्म्य म्हणून हा वासुदेवानंद सरस्वतींनी म्हणजे टेंबेस्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये एका आधीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक कौशिक ब्राह्मण असतो आणि त्याच्या पत्नीला अनसूयेनं शाप मागे घ्यायला लावलेला असतो. कारण कधीतरी मी सांगितलं होतं की ती कौशिक पत्नी आपला दुर्वर्तनी नवरा असतो पण त्यालासुद्धा काकुटीला घेऊन वेश्येकडे जात असते. आणि त्यावेळेला वाटेत एका ऋषींना सुळावर चढवलं जातं मांडव्य, आणि त्यांचा धक्का लागतो म्हणून त्यांना शाप दिला जातो, तिला शाप दिला जातो की हे ज्याचा कोणाचा मला पाय लागलेला आहे तो आत्ता मृत होईल. आणि म्हणून त्या कौशिकाच्या पत्नीनं सूर्यालाच थोपायला सांगितलं होतं की सूर्यास्तापूर्वी तर तो सूर्यास्त होऊच नाही किंवा सूर्य उगवूच नाही. आणि ती सती एवढीच तीव्र आहे तिचं पातिव्रत्य की सूर्यसुद्धा त्या ठिकाणी थांबलेला आहे. पण मग शेवटी सगळ्या देवांनी या अनसूयेला सांगितलेलं आहे की अनसूया अशीच श्रेष्ठ पतिव्रत आहे. आणि तिला सांगितलं की तू त्या पत्नीला जरा समजावणी कर, समजावून दे आणि तिचा जो शाप आहे तो मागं घ्यायला लाव. तेव्हा ती सांगते की तू तुझा शाप मागं घे. पण त्याला खात्री काय, तर ते म्हणे नाही, तुझा पती पुन्हा मी जिवंत करीन. अनुसूयेकडे पती जिवंत करण्याची एवढी ताकद होती जशी ज्ञानदेवांकडे आहे, जशी समर्थांकडे आहे तशी होती. आणि नंतर ती त्याला जिवंत करते. तर हा जो प्रसंग आहे हा मुद्दाम आधीचा सांगितला की अनसूयेनं कौशिकाच्या पत्नीला शाप मागं घेण्याची विनंती केली. त्यावर ती म्हणाली की जर मी तसं केलं तर माझा पती मरण पावेल, अशी गोष्ट मी कशी करू. मग अनसूयेनं तिला वचन दिलं की तुझ्या पतीला मी जिवंत करेन. आणि तिच्या शब्दांवर विश्वासून त्या सतीनं आपला शाप मागं घेतला आणि त्याच क्षणी सूर्य उगवला आणि सृष्टीचक्र सुरू झालं. मात्र कौशिक ब्राह्मण मरण पावला. लागलीच अनसूयेनं आपल्या तपोबळानं त्याला पुन्हा जिवंत केलं
आणि सर्व देवांनी अनसूयेला वर मागण्याची विनंती केली. तेव्हा अनसूयेनं काय वर मागितलंय बघा. ती म्हणते की ब्रह्मा विष्णू महेश यांनी माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि तसंच होईल म्हणून त्यांनी सांगून ते सगळे देव आपापल्या स्थानी निघून गेले. आपली चूक राजाच्या लक्षात आल्यावर त्यांना मांडव्य मुनींना सुळावरून मुक्त केलं. मग ते मुनींनी शाप दिला आणि त्यामुळं ते दासीच्या पोटी विदुर या नावानं पुढे जन्माला आले. देवांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे अनसूया गर्भवती राहिली. यथाकाळ ती प्रसूत झाली आणि तिला 3 पुत्र झाले. ती मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा म्हणजे आजची पौर्णिमा होती, बुधवार होता, आज मात्र मंगळवार आहे आणि तिन्ही सांजेची वेळ होती. मृगशीर्ष नक्षत्र होतं. अत्री मुनींनी पुत्राचं मुखावलोकन केलं आणि त्यांनी हात जोडून स्तुती केली. त्यांचे जातसंस्कार केले आणि ब्रह्मदेवाच्या अंशाने जन्मलेल्या त्या बाळाला चंद्र, रुद्रांशाने जन्मलेल्या बाळाला दुर्वास आणि विष्णूच्या अंशाने जन्मलेल्याला दत्त अशी नावं दिली. पुढे मातापित्यांची आज्ञा घेऊन चंद्र चंद्रमंडळात निघून गेला. दुर्वासही आज्ञा घेऊन पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघून गेले आणि अनसूयेला तेव्हा दुःख झालं. तेव्हा दत्तांनी सांत्वन केलं आणि दत्त ही मूर्ती तिथेच राहिली. दत्त 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज झाली. मग तो स्मशानात जाऊन तो म्हणजे ध्यान वगैरे करायचा. तिथे पिंगल, नाग, साध्यदेव यांना योगमार्गाचे शिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची प्रसिद्धी वाढल्यामुळं तो कंटाळला आणि एका मोठ्या सरोवरात लपून बसला. तिथेही काही मुनिकुमार शोधित त्याला आले आणि मग योग मायेने तिथे ते एक स्त्री वगैरे निर्माण केली. असा पुढचा भाग त्याच्यामध्ये. पण आजचा जो जन्म झालेला आहे तो बघूया, प्रयत्न करते वाचायचा, नाहीतर मग आत्ता मी म्हटलं तसं श्रीदत्त गुरु म्हणे शिष्या परिस, सती प्रश्न ऐकोनी सुरस, अनसूया पाहुनी देवांस, म्हणे सती सते धवा, हे देव आले तव सदनी, सूर्योदय व्हावा म्हणूनी, हेच मागती विनवनी, मीही मनी तेची आणि. सूर्य न दिसता कालोच्छेद, कालोच्छेदे कर्मोच्छेद, कर्मोच्छेदे लोकोच्छेद, होईल स्वच्छंद सत्वर, तेव्हा साध्वी किमर्थ, करावा असा हा अनर्थ, आग्रह करू नको व्यर्थ, गेली या परार्थ देह ही. सती म्हणे अनसूये ऐक, काय सांगसी हा विवेक, जेणे मजला घडेल शोक, महादुःख ओढवेल, मांडव्य शाप दारुण, पती केवळ माझा प्राण, सूर्योदये पावेल मरण, हे तो कठीण नेणसी की. अनसूया म्हणे गे सती, जरी मरे तुझा पती, तत्क्षणी वाचवीन सुमती, नको खंती करू त्याची, तुझा पती निशंक निरोगी होईन उठेल ऐक, मनी आणू नको दुःख, देते भाकत्री वाचे, असे अनसूयेचे वचन, तिने ते अंगीकारून, तथास्तु ऐसे म्हणून केले नमन आदित्या. जय सूर्या तू तेजोराशी, समर्थ सोनी मर्यादेशी, न टाळसी तू पाळसी, मदवाक्यासी विश्वकर्त्या, माझे वाक्य म्या घेतले परत, त्वा शीघ्र व्हावे उदित, असे तिने वदता त्वरित, आदित्य उदित झाला. जिच्या वचने झाला लीन, तिच्या वचने तोची तपन, तत्काळ उदया पावोन, हे त्रिभुवन सुखी केले. चिरकाळ प्रवास करून निजपती येता देखून, करिवदन सुप्रसन्न, कमळिनी प्रसन्न तेवी होती. सूर्य उदित होऊन तत्काळ करी कृत्ये 2, निशेष अंधकार हरण, विप्र प्राण शोषणही. सतीचे म्लान मुख देखून अनसूयावदे प्रौढ वचन, नको भिवू हो सावधान, माझे वचन आठवोनी. जरी मी अनन्य भक्तीने देह जिजविला पती सेवने, जरी काया वाचे मने धर्माने सेविला निजपती, पतीहून परदैवत दुसरे स्वप्नीही नेणत, साध्वी धर्म संतत जरी यथार्थ घडला. त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुनर्जीवन, निरोगपणे उठून वाचो हा शतवर्षे, कोठेही याचे मन गेले असेल निघून, त्याचे हो आवर्तन देही जीवना सुनीते. ऐसे बोलता अनसूया विप्रस जीव होऊन या, बैसला स्वये उठून या, त्याची भार्या हर्षली. बाह्यांतर्भाव पालटला विप्रतो देवसा भासला, आनंद झाला सर्वांना पुष्पवर्षे ती सुरवर. सर्व देव वंदन करीती, अप्सरा हर्षे नाचती, गंधर्वतेही प्रेमे गाती, करीती ख्याती अनसूयेची. जय जय सतीवर्ये वेद गेये त्रिभार्ये,
जय निज वृषवीर्ये भर्तृसेवा सुचर्ये, जय जय कृतकार्ये दर्शित त्रस्त सूर्ये, सतत निहत धर्ये ते नमो मातरार्ये. देव म्हणती अनसुयेसी त्वा वाचविले विश्वासी, केले अघटित कार्यासी यशाम्हासी समर्पिले. आम्ही झालो प्रसन्न तुला देतो वरदान, अनसुये वदे वंदून काय मागून घेऊ मी. स्वधर्मे मी कृतार्थ आता, जरी तुम्ही वर देता तरी हेची मागते आता. यावत जीव सौपती योग, ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र हे व्हावे माझे पुत्र. याहुनी न इच्छी हे परित्र, न जाई अन्यत्र मन माझे. देव म्हणती हे दिले वर, पुत्र होतील विधी हरिहर. करीतील जगाचा उद्धार, धरी निर्धार नसुये. ऐसा देव वर देती, आज्ञा घेऊन स्वर्गा जाती. अत्री सवे अनसुया सती, आश्रमाप्रती पावली. त्या राये मांडव्या जाणूनी, उतरला सोळावरोनी. प्रार्थिला शांत वचनी, तो यमसदनी पातला. यमाप्रती येऊनी तो, म्हणे दिक्पालांशे राजा होतो. राजा जो दंड करीतो, करीतो दंड दिक्पाल. त्वा कामाते सुळावर, चढविले बोल सत्वर. यम बोले तू असता कुमार, कंटके पक्षी वेधिला. त्या पापाचा परिपाक, शूलारोहण निशंक. येरू बोले हा विवेक, लागले पातक पितयाने. धर्मा तुझा हा धर्म, दासी पोटी घेसी जन्म. मग विदुर झाला यम, तेव्हा अर्यम दंड धरी. असो आता एक शिष्या, त्रिमूर्ती देववरा मागुनिया. अनसुयेच्या पोटी येऊनिया, गर्भरूपे वाढती. ज्यांच्या स्मरणे तुटे फास, त्यासी कैचा गर्भवास. अज असोनी दाविती खास, भक्ताधीनत्व या लोकी. अनसुये डोहाळे होती, उत्तम ज्ञान बोलेती. ऐसे नवमास लोटती, करी संस्कार त्रिमुनी. मार्गशीर्ष पौर्णिमेसी, बुधवारी प्रदोष समयासी. मृग नक्षत्री शुभ दिवशी, अनसुयेसी पुत्र झाले. तवा त्रिऋषी येऊन पाहिन म्हणे पुत्रवदन. तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून, विस्मित मन जाहला. माला कमंडलू धक्करी, डमरू त्रिशूल मध्य करी. शंखचक्र ऊर्ध्व करी धरी, भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक. काशाय वस्त्र परिधान, विभूतीचे लेपन. मस्तकी जटामंडन, वात्सल्य रसायन धामजे. ते दिव्य रूप पाहून, कर संपुट जोडून. अनसुया अत्रिवंदून, करीती स्तवन सद्गद. जय जया परात्परा, अजा अव्यया निर्विकारा. जगत्कारणा जगदाधारा, सत्या संगा उदासीना. सावकाश ज्याच्या पोटी, परिभ्रमती ब्रह्मांड कोटी. तो तू व्यापक आमचे पोटी, येसी हे खोटी गोष्ट होय. सृष्टीपूर्वी तू एक सत्य, स्थितिकालीही न होसी असत्य. प्रळयी निर्बाधा त्वे सत्य, त्वद्वचन सत्य होय. निज बिरुदावळी पाळीसी, वासना वन जाळीसी. भक्तजना सांभाळीसी, आळसी न होसी भक्त काजी. स्वये असोनी स्वतंत्र, भावाच्या भुकेने होसी परतंत्र. कोण जाणे तुझा मंत्र, भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व. ह्या रूपा मुचा नंदन, म्हणणे हे जगी विडंबन. म्हणून तू बाल होऊन राहता मन हर्षेल. पुत्रभावे करून तुझे करिता लालन पालन. जाईल आमचे मायावरण, म्हणून चरण धरियेले. मग बोले वनमाळी, तुम्ही तप केले कुलाचळी. तीन स्वरूपी त्यावेळी, तुम्हा दर्शन दिधले. एकाचे करिता ध्यान, तुम्ही आलेत कोण तीन. ऐसे तुम्ही पुसता दिले वचन, आम्ही तीन एक रूप. पुढे अतिथी होऊन, जसे मागितले भिक्षादान. तसेच देता नग्न होऊन, नसुये पुढे तीन बाळे झालो. आमुच्या शक्त्या येऊन, आम्हा मागती प्रार्थना करून. तेव्हा हा पाळणा न व्हावा शून्य, म्हणून वरदान मागितले. तसाच वर देऊन, शक्तीसह केले गमन. निजभक्त देवगण, त्याही वरदान तुम्हा दिले. ते सर्व सत्य करावया, पूर्वस्वरा स्मरावया. लोकी भक्ती ख्याती व्हावया, प्रगट केले या दिव्य रूपा. तुमचा भाव पाहून, तुम्हा दिले म्या माझे दान. राहीन तुमच्या स्वाधीन, देतो वचन त्रिवार. माझे दर्शन न हो निष्फळ, जे गती दे तत्काळ. असे म्हणून तीन बाळ, झाला गण निळ विश्वनाटकी. मग अत्री करी स्नान, करी जात कर्म विधान. मिळवनिया मुनिजन, जय जयकार करीती. पुष्पे वर्षिती सुरवर, वारा चाले मनोहर. जगी आनंद होय थोर, परात्पर अवतरला. वांझ वृक्ष झाले सफळ, वंदे पोटी आले बाळ. पळून गेला दुष्काळ, अवतरला मूळ पुरुष हा. अनसुया धन्य पतिव्रता, विधी हरिहरांची झाली माता.
जिचे स्तनपान करिता ये तृप्तता त्रिमूर्तीला. 12 वेदिनी त्रिमुनी नामकर्म करोनी अनवर्थक नामे तिन्ही तयांची ठेविली प्रेमाने. ज्याने केले स्वात्मदान त्याचे दत्त हे अभिधान. सर्वादेई आल्हादन म्हणून चंद्राभिधान. ब्रह्मांशा दुर्वासा नाम रुद्रांशादे मग अनसुयानंदे. पाळणा बांधुनी स्वच्छंदे बाळा निजवुनी गातसे. आता पाळणा तो म्हणते, जरा वेळ राहिला तर मग पुढे म्हणत राहील. जो 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 रे परात परा भजकांच्या माहेरा. बाळा जो जो रे सह्याद्रीवरी जो. अत्रिसुत अनसूया जठरात प्रगटुनी विख्यात. हो दत्त तारिल जो निज भक्त. जय जगदुद्धारा उदारा भजकांच्या माहेरा. जो 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 रे प्रल्हादा देशी. विज्ञान येता अर्जुन शरण. सिद्धी देऊन उद्धरून स्वपदी देशी स्थान. अलर्कय दुतारा योगीवरा भजकांच्या माहेरा. जो 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 रे जो 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 रे. जय विश्वात्मन परावर भूमन. जय 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 भगवन. चार भूत खाणी पाळणा बांधोनी. 24 तत्वे दृढतर ओनी. गुणसूत्रे माया स्तंभी बांधुनिया. कर्मदोरी धरुनी झोके घेसिवाया. चाळा चाळी टाकूनी श्रुती गीत ऐकूनी. घे झोपवून मनी स्वानुभवे करुनी. बाळा जो जो रे प्रल्हादा देशी विज्ञान येता अर्जुन. जो 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 रे परात परा भजकांच्या माहेरा. बाळा जो जो रे. इथपर्यंत पाळणा झालेला आहे. पुढे थोडे अव्यय त्या मी म्हणत राहते, तुम्हाला शक्य असेल तर ऐकत राहा. गुणसूत्रे माया स्तंभी बांधुनिया. कर्मदुरी धरुनी झोके घेसी वाया. चाळा चाळी टाकुनी श्रुतिगीत घेऊनी. घे झोपवून मनी स्वानुभवे करुनी. जे सृष्टी स्थिती संहार करीती तयास पाळण्यात निजवी सती. आपला क्लास थोड्या वेळात संपेल. हा संपू दे. चालेल ना. नाही तर मग 5 मिनिटं वाढवता नाही येणार ना. स्वकरे नाही ठीक आहे, संपू दे. स्वकरे पुन्हा पुन्हा झोके देती. काय गती भक्तीची हो. जे त्रैलोक्याचे पालक त्याला लागली भूक. अनसूये पुढे करीती शोक भावाची भूक. असे असे दोघाला दोन स्तनी. तिसरा रडे आक्रंदोनी. तया कृपा दृष्ट्य मृतपानी. थोरवी साजणी अनसूया. यज्ञ याग जयाला अद्यापि न देती तृप्तीला. सतीस्तनपाने तयाला ढेकर आला तृप्तीचा. आपण इथं मध्ये भजन म्हणूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निस्सीम प्रेम म्हणे भक्तीचे फळ. तरी लालनादिकांचे काय फळ. म्हणो जरी उद्धरील पितृकुळ. हेही निष्फळ बोलणे. स्वये पिता पितामह झाले बाळ. तेथे कैसे पूर्वज कुळ. तरी हा केवळ विशाळ. ज्याचा खेळ तो जाणो. चंद्र तो करो निवंदन. चंद्रमंडळी राहिला जाऊन. औषधीला देई जीवन. वाढले संतान येथे ज्याचे. दुर्वासाही उद्धत स्वच्छंदे जगी दुंडत. जे असती दुर्वृत्त करी सद्वृत्त तयांचे. निघोनी जाता दोघे सुत. दुःखी झाले अनसूयेचे चित्त. तेव्हा पुढे येऊनी श्रीदत्त. पूर्ववृत्तांत स्मरे म्हणे. मग स्मरता वृत्तांत. तव त्रिमूर्ती दिसे दत्त.
सवेची विश्वरूप दिसत झाली चकित अनसुया. सवेची बाळ होऊन मोग योगमाया पसरून ती ते मोहित करून अंकी बैसोनी स्तन्यप्रिये. आप्त कामही असून योगमाया पसरून बालभाव धरून करी क्रीडन कौतुके. बोलोनी बोबडे बोल मुग्ध चेष्टा करी केवळ मुक्या करी जो वाचाळ त्याचा खेळ काय हा. जो वागवी पांगुळा तो अडखळे वेळोवेळा विश्वाधार तो अनसुयेच्या गळा मिठी घाली लवलाही. ज्या ज्या बाळलीळा सकळ धावी मातेसी करून खेळ जमुनी मुनींचे बाळ स्वये खेळे त्या सवे. अनसुया बोलावी भोजनार्थ नये गुंतुनी क्रीडार्थ माता धरावया येत धुडधुड धावत जातसे. माता पाठी लागता योग्या गम्य न होतो नये हाता तिची देखोनी श्रांतता तिच्या हाती येई स्वये. ब्रह्मांडे ज्याचे उदरी त्याला धरी कमरेवरी न्हाणोनी बैसविता मंदिरी मृत्तिका शरीरी माखी दत्त दाखवनी नाना लीला हर्ष देई माता पितरांना भक्तवशता दावी जगताला चो एकला. असंग 8 वर्षे होता व्रतबंध अत्री करी विद्याबोध शास्त्र योनी जो निर्बाध लीला अगाध तयाची. कौपिनादिक टाकून स्मशानी जाऊनी बैसे नग्न नासाग्र दृष्टी ध्यान निमग्न यत्पद संलग्न होतो योगी. पिंगल नाग आणि साध्य देव रूप पाहता अपूर्व प्रश्न करीती सगर्व पाहुनी खर्व मूर्ती ते. त्या ते सदुपदेश करून दिदले योगपूर्वक ज्ञान त्या दिवसापासून प्रसिद्धी झाली श्रीदत्ताची. दुष्ट शिक्षक शिष्ट पाळक योगमार्ग प्रवर्तक जाणून येती मुनी बाळक विश्वचालक काय करी. तत्परीक्षार्थ त्यावेळी श्रीदत्त बुडे अगाध जळी भिवूनी पळती त्या काळी कित्येक मंडळी सत्वर. तो मानुनी खेळ तेथे राहिले कित्येक बाळ त्यांची परीक्षा करावया केवळ भलता खेळ आरंभी. एक नग्न स्त्री घेऊन श्रीदत्त तिरी येऊन स्वयंनग्न होऊन क्रीडा करून राहिला. स्वाश्रयाजी स्वविषया नारी झाली ती आदी माया ती अंकी बैसोनिया वाद्ये वाजवनिया गातसे. ती ते करवोनिया पान शक्तीचे उच्छिष्ट घेई आपण तिला देई वीर चर्वण बाळ पाहुनी पळाले. तेजी असा नाही दोष म्हणून राहिले जे शेष त्यावरी करुनी तोष योग सविशेष सांगितला. ईश्वर करी साहस धर्म व्यतिक्रम खास तेजी अस्त्वामुळे नाही दोष अग्नी निर्दोष ज्यापरी. ऐश्वर सामर्थ्य नसोन मूढ एवढा घेई गुण तो नष्ट न होई लागता क्षण कर्म दारुण गती दे. धर्मातीत वागे हर तो गुण घेई पामर काळकूट जिरवी शंकर मरे पामर त्या शिवला. ईशाणी गुणातीत धर्माधर्म विवर्जित श्रुतिमस्तकी राहतात ते वायुवत निर्दोषी. त्यांची आचरणे प्रायः न घ्यावी वचने मात्र न टाळावी दोन्हीशी योग्य ती पाळावी सांभाळावी धर्मार्ह. त्यांची सुचरिते घ्यावी असी बोले श्रुती बरवी त्याचे सरीस ये नरवी नवीर्यही न कासया. काय सारिखा दिसला तरी ज्ञानी अज्ञानी यांची न हो सरी हे जाणीचे शून्य चतुरी कुतर्क करीतो मूर्ख. असो असे बिभत्सही पाहून सर्व कष्ट सोसून टिकला कार्तवीर्य अर्जुन योग ज्ञान लाभला. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्तावतार कथन नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. शुभं भवतु. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधिने ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव सबाई अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेरा चुकविला.
जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हल्ली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान आरपले मन झाले उन्मन तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळीता हल्ली भवचिंता जय देव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.